नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 हंगामातील पिकासाठी ई पीक पाहणी करणे सुरू झालेले आहे. शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले पिकाची माहिती ई पीक पाहणीद्वारे करणे गरजेचे आहे. त्यामुळे ही ई पीक पाहणी कशी करावी, नवीन व्हर्जन ई पीक पाहणीचे ॲप कसे इन्स्टॉल करावे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिजिटल नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी DSC हे ॲप इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर महसूल विभागमध्ये तुमचा जो विभाग आहे तो निवडायचा आहे, तो निवडा. त्यानंतर समोर जाण्याचं ॲरो बटन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करा. या पेजवर आल्यानंतर येथे 2 पद्धती दिसत आहेत. त्यामध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करावर क्लिक करायचं आहे. येथे लॉग इन केल्यानंतर आपला रजिस्टर मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे. खातेदाराचे नाव टाकल्यानंतर येथे 4 अंकी सांकेतांक नंबर टाकायचा आहे आणि समोर जायचं आहे. या पेजवर आल्यानंतर येथे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहे. त्यापैकी कायम पड, चालू पड नोंदवा आणि त्यानंतर पीक माहिती नोंदवा. यापैकी पीक माहिती नोंदवावर क्लिक करायचं आहे. पीक पाहणीवर क्लिक केल्यानंतर येथे खाते क्रमांक निवडायचा आहे. RD इथे दिलेला असल्यामुळे खाते क्रमांक निवडा. त्यानंतर गट क्रमांक निवडा. एकूण जमिनीचे क्षेत्रफळ इथे दाखवत आहे. त्यापैकी पोट खराब किती आहे ते तुम्ही टाकू शकता आणि येथून हंगाम निवडायचा आहे. खरीप, ऑलरेडी खरीपवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र 1.21 दाखवत आहे. त्यापैकी तुम्हाला पिकाचा वर्ग सिलेक्ट करा. यामध्ये निर्भेळ पीक म्हणजे एक पीक, मिश्र पीक म्हणजे बहुपीक, यापैकी 2 पिकं असतील किंवा 2पेक्षा जास्त पिकं असेल तर मिश्र पीक मध्ये सिलेक्ट, बहुपीकवर क्लिक करा. पिकाचा वर्गमध्ये 1 असेल तर एक पीक, 2 किंवा 2पेक्षा जास्त असेल तर मिश्र पीक, बहुपीकवर क्लिक करा. त्यामध्ये तुमचं मुख्य पीक कोणतं आहे ते सिलेक्ट करा. यामध्ये तुमचं सोयाबीन असेल तर सोयाबीन क्लिक करा. त्यानंतर क्षेत्रभरामध्ये तुमचं किती क्षेत्र आहे ते क्षेत्र इथं टाकायचं आहे. त्यानंतर दिनांक टाकायचे आहे. त्यानंतर दुसरं पिकाची माहिती इथे टाकायची आहे. त्यानंतर दुय्यम पीक हंगाम खरीप करायचं आहे. त्यानंतर पीक निवडायचं आहे. दुसरं पीक जे असेल ते पीक इथे निवडायचं आहे. या लिस्टमधून दुसरं पीक निवडायचं आहे. त्यानंतर लागवडीचा दिनांक इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आणखी 1 किंवा 2पेक्षा जास्त पीक असेल तर दुय्यम पीक सिलेक्ट करायचं आहे, अन्यथा काही करायचं काम नाही. त्यानंतर खाली इथे आल्यानंतर जलसिंचनाचे साधने कोणते आहेत ते याच्यामध्ये निवडायचे आहे. कोरडवाहू असेल तर कोरडवाहू करायचा आहे, विहीर असेल तर विहीर, तलाव असेल तर तलाव, येथे कोरडवाहू सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सिंचन पद्धती झालेली आहे. त्यानंतर येथे पुढे जायचं ऑप्शन दिसत आहे, त्या पुढे जावर क्लिक करायचं आहे. जतन झाल्यानंतर पिकाचे छायाचित्र म्हणजे पिकाचे फोटो शेतामध्ये जाऊन काढणे आवश्यक आहे. त्यामध्ये छायाचित्र 1 आणि 2 म्हणजे 2 फोटो इथं अपलोड करायचे आहे. शेतामध्ये जाऊन फोटो अपलोड केल्यानंतर समोरची प्रोसिजर होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.